नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली लिखित लव्ह स्टोरी पार्ट 13. ओके सर म्हणतच रागिनी आरोहीकडे कुस्तीत हसत पाहते आणि निघून जाते. ज्यावेळी आरोही तिला खुन्नस देत होती. मिस आरोही, तो जरा मोठ्या आवाजातच बोलतो. काय चाललं आहे तुमचं? का उगीच आमच्या कॉन्स्टेबल रागिनीला असं दातोट खात पाहत आहात? तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो बरं का. तो शेवटचं वाक्य मिश्किल हसत म्हणतो. खरं तर त्याला कळतच नव्हतं की तिला त्या रागिनीचा का राग आला आहे, कारण तिने अजून कुठे सांगितलं होतं की ती रागिनीला आधीपासून ओळखते म्हणून. ना रागिनी बोलली त्याला ना आरोही. इतका वेळ तरी कुठे भेटला होता. मिस्टर शिंदे, ती बोलणार तसा तो तिच्या जवळ आला. प्लीज प्लीज असं तुटक नको ना बोलू. हिरो म्हणतेस ना तुम्हाला. त्याने तिच्या ओठांवर आपले हात ठेवले आणि प्रेमाने तिच्याकडे पाहायला लागला. सर्व राग त्याचा निवळून गेला होता जेव्हा ती त्याच्यासमोर आली होती. आत्तापर्यंत तो फक्त लटका रागच दाखवत होता. निदान आता आपण दोघेच आहोत तर कमीत कमी हिरोच म्हणा, तो बोलतो आणि तीही त्याच्या डोळ्यात हरवते. तेवढ्यात नॉक होतं केविन आणि ते दोघे बाहेर पडतात आपल्या प्रेमभावनेतून. असंच असतं ना प्रेम. कितीही आपल्या आवडत्या व्यक्तीला पाहिलं तरी मनच काही भरत नाही. ते रोहित नावाचा कुणी तुझा फ्रेंड आहे काय? तो तिला जाता जाता विचारतो. हो, म्हणजे माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये आहे. का, काय झालं? तिने त्याला भुवया जुळवून विचारलं, कारण मगाशीही रागिनीकडून तेच नाव ऐकलं होतं. तिच्या आत्ता लक्षात आलं. तोच गुन्हेगार आहे आपल्या त्या परिस्थितीला, त्याने चेहरा पाडून म्हटलं. म्हणजे मला नाही समजलं, तिनं विचारलं आणि त्याचा तसा पडलेला चेहरा पाहून तर ती अजूनच गोंधळून गेली. त्या दिवशी जे काही आपल्यात पहिल्यांदा घडलं, जे नको होतं घडायला, त्याला जिम्मेदार तुझा तो मित्र रोहित होता. त्यानेच तुझ्या ड्रिंक्समध्ये ड्रग्ज दिले होते. त्याने तसाच चेहरा पाडून उत्तर दिलं. ओ आय सी. हां, त्याने मला लास्टला काहीतरी दिलं होतं प्यायला. आता ती त्या रात्रीचा क्लबमधील प्रसंग आठवून बोलते. आणि तू हे आत्ता मला सांगत आहेस आरोही? तो यावर थोडा चिडूनच बोलला. अरे हिरो, मला खरंच आठवत नव्हतं त्या रात्रीचं नीट. आता तू रोहितचं नाव काढलंस म्हणून जरासा ताण पडला मेंदूवर माझ्या या छोट्याशा, आणि म्हणून आठवलं. तसंही परवा रात्रीपासून आपल्या दोघांच्या आयुष्यात काय काय घडतं हे आठवतंय ना. ती त्याच्या दोन्ही खांद्यावर हात टाकून जरा रोमॅन्टिक होत म्हणते. तरीही आरोही, तो तिचे खांद्यावरचे हात काढत म्हणाला. ओके, आय एम सॉरी म्हणत ती माघार घेते. बरं चल जरा त्या रोहितला भेटू, ती थोडी रागातच बोलते. चल. तो तिला घेऊन जातो. रोहितला तिथे पाहून आणि त्याने कबूल केलेला गुन्हा पाहून तिची तर कपाळावरची नस फुगते. इतकी ती रागाने पाहत असते. अर्जुनला कळतं की मॅडम त्यांच्या खूप रागात आहेत, म्हणून तो तिचा हात घट्ट पकडतो, जे अर्थात तिथं उपस्थित असलेला रोहित आणि रागिनीच्या नजरेतून सुटत नाही. सर लहान वय आहे, मस्करीमध्ये मुलांच्यात झालं आहे, रोहितचा वकील बोलतो. आणि असाही काही मोठा गुन्हा घडला नाहीये. वकील वेगळ्याच आविर्भावात बोलत होते. तुम्ही सरकारचे वकील आहात ना, की या नालायक मुलाचे आहात? त्यांचं बोलणं ऐकून मात्र आरोहीची सटकली होती. नाही म्हटलं तरी अर्जुनलाही राग आला होताच वकिलाचा. खरं काय घडलं होतं त्या रात्री ह्या दोघांशिवाय कोणाला कुठे माहीत होतं. आणि ती गोष्ट अशी नाजूक होती की त्यालाही काही बोलता येत नव्हतं. त्यामुळे मनात राग असूनही तो शांत होता. ज्या रागिनी कधीपासून त्याला आणि त्याच्या त्या एक्सप्रेशनला पाहत होती. मिस आरोही, तुम्हाला लोकांशी सभ्य कसं बोलायचं ते कळत नाही वाटतं. रागिनी अर्जुन काहीच बोलत नाही हे ऐकून मध्येच पडत बोलते. ओ मिस रागिनी, आता कुणाशी सभ्य बोलायचं आणि कसं बोलायचं हे तुम्ही मला शिकवू नका. तुमच्यासारख्या फालतू मुलीकडून मला हे शिकायची गरज नाही. ती आता तर रागिनीशी सगळ्यांसमोर अरेरावीतच करतच बोलत होती, ज्यामुळे अर्जुनचंही सटकलं. शिवाय ती एका कॉन्स्टेबलला बोलत होती याचंही तिला भान नाही. हे पाहून
तर अजून राग आला. मिस आरोही, बिहेव. त्या या चौकीच्या कॉन्स्टेबल आहेत आणि काय चुकीचं बोलत आहेत हो त्या? त्याने तिचा हात सोडला आणि तिला रागवत बोलला. तसं तिने त्याच्याकडे पाहिलं. तो अर्जुन, तिचा हिरो, कालच प्रेमाची कबुली दिल्याने तिचा तो प्रियकर आता तिला वाटतच नव्हता. तिला त्याचाही आता जाम राग आला होता. तिने रागिणीकडे पाहिलं तर विजयाची एक स्माईल तिला देते आणि परत त्याच्याकडे एकटक पाहायला लागते. तशी आरोही चिडून तिथून निघून जाते. मिस आरोही, तो मागून तिला आवाज येतो, पण ती ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. आणि त्या रोहित विरुद्ध पुरावा असूनही त्याच्या वडिलांच्या ताकदीने अर्जुनला मात्र सोडावं लागतं. ज्याचं त्याला वाईट वाटत तर होतंच, पण आता त्याला काहीही अर्थ उरला नव्हता. जर काही झालं आहे त्याच्यामुळे असं म्हटलं तर कोर्ट ते फुटेज मागणार, ज्यात त्याच्याबरोबर तिचीही बदनामी होणार, जे त्याला नको होतं. एक वेळ त्याचं ठीक आहे, पण ती तर अवघ्या 16 वर्षाची आहे. तिचं पुढं शिक्षण, करिअर सर्वच आहे. असा विचार करून तो गप्प बसतो. शिवाय यावर प्रतापराव आणि प्रथमेश, त्याचा जिगरी दोस्त, हे काय रिॲक्ट करतील याचाही त्याला त्या क्षणी विचार आला. आत्ताच कुठे त्याची प्रेमाची गाडी सुरू झाली होती. त्याला आपल्या आयुष्यात अजून काही प्रॉब्लेम्स नको होते. खूप प्रेम करत होता तो आरूवर नकळतपणे. कधी कसं आता हे त्याला जाणून घ्यायचं नव्हतं. आता फक्त ती आपल्यापासून दूर होता कामा नये, बस हीच त्याची एक इच्छा होती. काय समजते ती स्वतःला? हिरो फक्त माझा आहे, फक्त माझा, म्हणतच तिचे पावलं अचानक चौकीच्या आणि घराच्या मधोमध असलेल्या टॅटू शॉपकडे जातं. तिच्या सध्या डोक्यात रागिणीचं भूत नाचत होतं आणि त्यामुळेच तिने टॅटूवाल्याला एका कागदावर काही अक्षरे, तेही मराठीत लिहून दिली आणि तिने आपल्या हातावर ते कोरून घेतलं. खूप त्रास होत होता, पण त्याचं तिला भान नव्हतं. टॅटूवाल्यालाही तिचं नाव गोंधताना त्रास होत होता. इंग्रजी अक्षरे पटकन गोंधून होतं, पण मराठी टाईप करायला त्याला वेळ लागत होता आणि ते खूप पेनफुल पण होत होतं तिला. पण तरीही ती सगळं सहन करत होती. कुणासाठी? आपल्या लाडक्या, आपल्या प्रिय अशा व्यक्तीसाठी, आपल्या हिरोसाठी. यार, ही आरू पण ना, आत्ताही तो 2 तास कॉल करत होता, पण फक्त रिंग जात होती. ती कॉल उचलत नव्हती. तो हायपर झाला. त्याने प्रथमेशलाही कॉल करून विचारलं तर तिचा फक्त तासाभरापूर्वी त्याला मेसेज आला होता की ती घरी जात आहे म्हणून. तो घरीही जाऊन आला, पण त्याला ती तिथे दिसली नाही. आणि मग मात्र आता त्याची चिंता रागात बदलायला लागली. आता त्याला कोण सांगणार त्याची हिरोईन त्याचंच नाव आपल्या शरीरावर गोंधून घेत आहे ते? हाय हिरो. शेवटी तिचं गोंधण पूर्ण झाल्यावर तिनेच त्याला रिटर्न कॉल केला. संध्याकाळचे 4 वाजत आले होते एव्हाना. काय हिरो नाही, कोण नाही, कुठे आहेस ते सांग, त्याने रागातच फोन उचलत बोलला. ओय होय हिरो, कसला हा राग? मला तुला आता या क्षणी पाहायचं आहे. खूप साऱ्या किस करायच्या आहेत. तिचा आता राग बराच शांत झाला होता, कारण तिने त्याचे मेसेजेस आणि कॉल्स पाहिले होते. त्यामुळे त्याचं आपल्यावर किती प्रेम आहे, किती काळजी आहे हे तिला समजत होतं. पण सध्या त्याचा राग काढणं गरजेचं होतं, म्हणून हा आवाजात गोडवा. आरू, फटके खाशी ना? त्याला तिचं असं बोलणं गुदगुल्या करून जात होतं, कारण हे सर्व त्याच्यासोबत पहिल्यांदाच घडत होतं. शिवाय मॅडम त्याच्या बिनधास्त स्वभावाच्या असल्याने त्यालाच दोघांमध्ये एक सीमा ठेवणं गरजेचं होतं. पण खरं सांगायचं तर त्यालाही ते जमणार होतं का? कुठे आहेस? बोल पटकन. तो आता ओके झाला आहे, कारण मिस आरोही नाही तर आरू जे बोलला होता. त्यामुळे तीही आता बरीच रिलॅक्स झाली होती आणि तिने लगेच व्हॉट्सअपवर आपलं लाईव्ह लोकेशन पाठवलं. आरू, इकडे काय करते? तो पुढच्या 2 मिनिटातच तिच्यासमोर आपली बुलेट थांबवत बोलला. तो ॲक्च्युली तिच्या घराकडून परत चौकीवर चालला होता. त्यामुळे जसं तिने लोकेशन पाठवलं तसं तो अवघ्या काही मिनिटातच तिथे येऊन पोचला होता. शिवाय
तिचा चेहराही त्याला ती खूप रडल्याचंही सांगत होता. काय ग, असा काय झालाय चेहरा? रडली होतीस काय? त्याने लगेच आपली बुलेट बाजूला घेतली आणि लगेच तिला आपल्या जवळ घेतले. खूप प्रेमाने आणि काळजीने विचारत होता, जणू तो तिचा डॅड होता. नाही रे, बस ते. तिनं आपला हात दाखवला बिचकतच, कारण तो आपल्यासाठी खूप पॉझिटिव्हही आहे हे 2च दिवसात तिला कळालं होतं. हे काय आरू? त्याने तिचा हात हातात घेतच विचारलं. तिने मराठीतच आरजू, अर्जुन प्लस आरोही असं कॉम्बिनेशनमधलं नाव टॅटू बनवला होता. ते किती खोलवर लिहिलं होतं आणि किती तिला त्याचा त्रास झाला असेल हे तिच्या बॉडी लँग्वेजवरूनच कळालं होतं. अर्जुन आणि आरोही यांचं लव, ह्यांची विश म्हणजेच आरजू. तिने त्या टॅटूचा अर्थ सांगितला, अगदी हसतच. पण त्याला तिला होणाऱ्या त्रासाबद्दल विचारायचं होतं. हो, ते मलाही कळतंय अर्थ जान, पण मला तुला होणारा त्रास सहन होत नाही. असा मूर्खपणा का केलास तू आरू? त्याच्या डोळ्यात नकळत पाणी आले होते. तिला कसं समजावे हेच त्याला कळत नव्हतं. जगाला कळावं की तू फक्त माझा, या आरोहीचा तू अर्जुन, आरजू आहेस, ती बेफिकीर होत उत्तर देते. सध्या त्या रागिणीचे डोळे तिच्यासमोर नाचत असतात. ते डोळे आता फाडून टाकावे असे तिला वाटत होतं. जगाला आरू, हा अर्जुन कायम आरोहीचाच होता, आहे आणि कायम तुझाच राहील. मी तुला वचन देतो. तू इमोशनल होत बोलतो, पण प्लीज असा वेडेपणा करू नकोस. तो तिला मिठीत घेऊन बोलतो. ती हळूच आपलं डोकं वर काढते आणि त्याच्या डोळ्यात पाहते. तिला त्या डोळ्यात फक्त तिच्यासाठी प्रेम आणि प्रेमच दिसत असते. तिला स्वतःवर खूप गर्व वाटतो. ती नकळत त्याच्या ओठांवर आपले ओठ टेकवते आणि सावकाश ते चाखायला लागते. कालच्याप्रमाणे या केसमध्ये आताताईपणा नसून एक गोड प्रेम होतं, एक हळुवार स्पर्श होता जो त्यालाही जाणवला. तोही मग तिला साथ देऊ लागला. दोघे तर हेही विसरले होते की सध्या रस्त्यावर आहेत, लोक त्यांना पाहत आहेत. आरू, आरू, आय लव्ह यू. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मी तुझ्यावरच प्रेम करेन. श्वास जड होता. ते दोघे अलग जरी झाले असले तरी तो आपल्या मिठीत तिला बंदिस्त करत म्हणतो. तीही आपली मिठी हसतच घट्ट करते. खूप समाधान आणि सुख होतं या मिठीत, तसंच विश्वास होता एकमेकांप्रती. हिरो, मला भूक लागली आहे, तिने मिठीत खूप वेळाने हळूच म्हटलं आणि त्याने आपली मिठी सोडून तिच्याकडे भुवयावून जुळवूनच पाहिलं. दुपारी जेवली नसशील ना? त्याने खूप काळजीनं विचारलं. तसं तिने मानेनच हो म्हटलं. चल ना, आपण हॉटेलमध्ये जाऊयात. आय नो हिरो, माझ्या काळजीपोटी तूही जेवला नसशीलच, ती दात काढत म्हणते. तिने म्हणताच त्यानेही हुंकार भरला, कारण तेही खरंच होतं की तोही तिच्या काळजीत जेवला नव्हता नीट ना. सकाळी घरून नाश्ता करून निघाला होता तिच्याबरोबर करायचा म्हणून. त्यामुळे आता जाम भूक लागली होती त्याला. मग दोघेही त्याच्या आवडत्या हॉटेलमध्ये गेले आणि भरपेट जेवले. पण या कालावधीत त्याने तिचा 1 मिनिटही हात सोडला नाही. भीती हो मनाला की परत ती निघून गेली तर. तिने मग त्याच्या छातीवर डोकं ठेवूनच जेवली, तेही त्याच्याच हाताने, कारण तशी साहेबांची इच्छा होती की तिला आपल्या हाताने चारायची. मग काय मॅडम, हवेतच होत्या त्या. तो इतका लाड करतोय म्हटल्यावर. तो करतोय म्हणून तीही करून घेत होती. नंतर दोघं चौकीत जाऊन आले. जरा राहिलेलं काम पूर्ण केलं. ती त्याच्या केबिनमध्येच बसून होती. प्रथमेशची बहीण आहे आणि जबाबदारी अर्जुनवर तो टाकून गेला आहे हे सकाळी सगळ्यांना कळालं होतं. त्यामुळे त्या दोघांना सोबत पाहून कुणाला काहीच वाटलं नाही. आणि मिस रागिनीही आपल्या ड्युटी संपून घरी गेल्या होत्या. त्यामुळे हे दोघे मस्त आपल्या सहवासाचा आनंद लुटत होते. त्याचं काम उरकताच दोघे तिथेच असलेल्या गार्डनमध्ये गेले, जिथेही साहेब बेंचवर बसल्यापासून तिचा हात धरून होते आणि ती त्याच्या पाठीवर विसावली होती. दोघं एका वेगळ्याच विश्वात अनुभूती घेत होते. सगळ्या जगाचा आता विसर पडला होता.
तिने मात्र तशाच अवस्थेत आपल्या काही सेल्फी घेतल्या. पण हे सर्व चाललेलं असताना 4 डोळे त्यांच्यावर नजर रोखून होते याची भनकही त्यांना नव्हती. यानंतर प्रेम राहणार आहे का हेही कळत नव्हतं. रात्री परत दोघे लाईट जेवण विथ आईस्क्रीम खाऊन तिच्या घरापाशी आले. चल येतो मी, दादाला कॉल नक्की कर, तो तिला आठवण करून देतो. मिस्टर आरोही, मिस्टर हिरो, असंच बाय करणार तुम्ही, ती लाडात म्हणते. म्हणजे? पण त्याला तिचं बोलणं कळालं नाही. अरे हे नको, रात्रीची सांगता, म्हणत तिने क्लिअर आपल्या तोंडात पकडून विचारले. तसं तो गालात हसला. तिच्या अजून लक्षात आहे हे कळताच त्याला खूप आनंदही झाला. त्याने मग लगेच तिच्या ओठांवर अर्धवट बाहेर आलेले चॉकलेट तोडायला पुढे सरकला आणि आता ते चॉकलेट तोडणार तसं तिने ते आत घेतलं, ज्यामुळे त्याचे ओठ तिच्या ओठांवर अलगद विसावले. मग तीही हा मोका हातचा सोडेल का? तिने आपल्या नटखट अदानेच आधीच त्याला मारलं होतं, पण आजच्या त्या एका वेगळ्याच पद्धतीच्या किसने त्याला पागल करून टाकलं. कारण आता दोघं फ्रेंच किस करत होते. त्यानेही मग हट्टाने तिच्या तोंडातील ते अर्ध क्लिअर, ज्यावर आता कायमचा त्याचा अधिकार होता, ते खायला सुरुवात केली. तशीच किस करताना ही मात्र किस लॉंग टाईम चालली होती की त्याने तिला कमरेत हात घालून तिच्या रूममध्ये आणले तरी दोघांना कळाले नाही. आणि तो अजाणतेपणी परत तिच्या संपूर्ण चेहऱ्यावर, गळ्यावर, सर्वांगावर आपले ओठ फिरवायला लागला, ज्याचा उत्कट स्पर्श तिलाही सहन होत नव्हता. आणि नकळत ती त्याच्यावर आली. आता तिने आपले प्रेम दाखवायला सुरुवात केली. तिने त्याच्या गळ्यावर, छातीवर आपले लव्ह बाईट्स द्यायला सुरुवात केली. तो मगाशी हळूवार तिच्या भावना जपत सर्व करत होता, पण ही मात्र आता ॲग्रेसिव्ह झाली होती. आणि खूप पॅशनेटली त्याला किस करत होती. आज तिचं मन भरतच नव्हतं. कितीही त्याच्या शरीराचा चावा घेऊन तोही मस्त एन्जॉय करत होता. तिचं असं ॲग्रेसिव्ह होणं त्याला फार फार आनंद देऊन जात होतं. क्रमशः भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि हो, अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.